नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांचे मिळून साधारण 50 आमदार लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील आणि दोन्ही पक्ष मोडून टाकतील असा दावा संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली आहे। पण 50 आमदार भाजपामध्ये जाण्याचे भाकीत करून संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांना आणि एकनाथ शिंदेंना इशारा दिला की त्यांनी त्यांच्या आमदारांच्या भाजप प्रवेशाचे वातावरण निर्मिती केली असा सवाल या निमित्ताने समोर आला। कारण काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी अशीच वातावरण निर्मिती करून शरद पवारांची राज्यसभेची खासदारकीची राजकीय बेगमी करून दिली होती। शरद पवार अन्य कुठल्याही नेत्याशी त्यांच्या राज्यसभेत खासदारकीविषयी बोलले नव्हते। अगदी त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची सुद्धा काही बोलून त्यांनी जाहीरपणे इच्छा व्यक्त केली नव्हती। पण संजय राऊत यांनी शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीचा ब्लॉग महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात टाकला। त्यातून त्यांनी एकदम ठाकरे सेना आणि काँग्रेस यांची कोंडी केली। शरद पवारांना पाठिंबा द्यावा तर शिवसेनेचा एक खासदार गमवावा जातो आणि पाठिंबा न द्यावा तर शिवसेनेचा उभा केलेला उमेदवार भाजपाकडून पाडला जातो। अशा दोन्ही ठाकरे सेनेला अडकली होती। त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा राज्यसभा खासदारकीची संधी हवी होती, ती शरद पवारांच्या खासदारकीमुळे गमावली गेली। पण त्या पलीकडे जाऊन भाजपाने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या उमेदवारीसाठी अनुकूल डाव टाकून महाविकास आघाडीत कायमची पाचर मारण्याचा डाव साधून घेतला। पण एकूण शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी संजय राऊत यांनी वातावरण निर्मिती करून ती खासदारकी त्यांना मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता। आज संजय राऊत यांची सुनेत्रा पवार राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांचे 50 आमदार फुटून भाजपमध्ये सामील होतील। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांचे सहकारी होते, ते सुनेत्रा पवारांचे सहकारी राहीलच असे नाही असा दावा करून प्रत्यक्षात तशी वातावरण निर्मितीच करायला सुरुवात केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।